ओम. मुद्गल पुराणावर विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड यांनी लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील स्कंद 9 योगचरितम अध्याय 3 गणेश स्वरूप वर्णनम याचे वाचन आता मी करणार आहे. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे दक्षा, आता तू नानाविध योगेश्वर्ययुक्त श्री गणनाथांचे पूर्ण शांतीप्रद चरित्र श्रवण कर. अयोग हे मायारहित अवस्थेत सर्व बंधनहीन अशा विशेषतः नित्यसुखात, आत्मसुखात, ब्रह्मसुखात लीन असते. स्वानंद नामक परब्रह्म गणेश योगाने श्री गणराज स्वरूपात विलीन झाल्याने नष्ट झालेले असते. पूर्ण योगस्वरूप श्री गणेश त्यास पुनरपी प्रकट करतात. तसेच प्रदीर्घ काळानंतर त्यास पुन्हा आत्मस्वरूपात विलीन करतात. असे प्रत्येक कल्पात अनेकदा घडले आहे. नित्य अयोग असलेले, मायाविरहित असलेले, कशाचाही बंध योग नसलेले ब्रह्मनायक श्री गणेश त्या स्वानंदापासून उत्पन्न ब्रह्माला पाहून मनात विचार करू लागले की काय हे आश्चर्य आहे. हे स्वानंद धारण करणारे ब्रह्म मायायुक्त होऊन नानाविध प्रकारांनी प्रकट होते, पुन्हा विलीन होते. मायाविहीन अवस्थेमुळे मी सदैव मोहरहित दशेत अखंड योगरूप आनंदात आत्मयोग या अर्थी ब्रह्मपरायण म्हणजेच ब्रह्मरूप असाच असतो. मला हे अविनाशी स्वरूप कोणी दिले? ब्रह्म तर ना नाशयुक्त असतो ना अविनाशी. श्री दक्ष म्हणतात, आपण पूर्वी देहीरूप आत्मा वा ब्रह्म अविनाशी आहे असेच सांगितले. तेव्हा स्वतः उत्थानातून म्हणजे आत्मस्वरूपाच्या शांत, अविचल, अविनाशी स्वप्नाहून वेगळे रूप धारण करून आत्मसत्ताही जगत निर्माता रूपात विश्वनिर्मिती करते हेही निश्चित आहे. ते स्वसंवेद्य असल्याने योगरूप ब्रह्म असते. मग तेच आपण विनाशी कसे काय सांगितले? या प्रश्नोत्तराच्या रूपात स्वतःच शंका निर्माण करून भगवान मुद्गलाचार्य अधिक विवेचन करीत आहेत. अन्यथा मला अविनाशी कोणी केले असा प्रश्न गणनाथ प्रभूंना पडण्याचा प्रश्नच नाही. तो आपल्या विवेचनार्थ श्री गुरूंनी मांडला आहे. श्री गणराज अविनाशी म्हणून मग स्वानंदादिक समस्त विनाशी अशी रचना येते. या विनाशींच्या त्यागाने अविनाशीच्या कृपेनेच अविनाशी आनंद मिळतो हेच वारंवार वेगवेगळ्या मार्गाने सांगायचे आहे. त्या श्री गणराजांच्या अविनाशीत्व विवेचनास मिळावे म्हणून वरील विचार सांगितला आहे. आणि त्या गणराज प्रभूंशी एकरूपत्व पावले की आजवर जे विनाशी समजत होते तेही ब्रह्मच कसे होते हेही जाणून घेण्याकरता दक्ष प्रश्न उपस्थित झाला. दोन्हीच्या विश्लेषणातून आता हेच अधिक स्पष्ट करणार आहेत. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, नाश अनाशादी भेद स्वानंद ब्रह्मापासून संभवतात. नाश उत्पत्तीयुक्त सर्व घटक स्वानंद ब्रह्मापासून निर्माण होतात हा येथला अर्थ. तेच जेव्हा भेदहीन असते त्यावेळी स्वसंवेद्य म्हटले जाते. भेद दाखवल्याशिवाय शिष्यांना सांगणे असंभव असल्याने बोधदानार्थ योगी थोडा भेद वर्णितात. जे स्वानंद ब्रह्म तेच स्वसंवेद्य. ज्यावेळी ते अन्य ब्रह्मांचे मूळ कारण रूपात सांगायचे असते त्यावेळी स्वानंद नावाने महाकारण म्हणून वर्णन येते. व ज्यावेळी ही वर्णन सापेक्ष रचना नसते त्यावेळी स्वसंवेद्य असे ब्रह्मरूप वर्णन असते. यालाच सामान्य भाषेत सगुण ब्रह्म ईश्वर म्हणतात. जगताचे वर्णन करावयाचे असते त्यावेळी त्यास सगुण प्रधान रूपात वर्णितात. मग तो महाकारण ठरतो. आणि ज्यावेळी हा जगाच्या वर्णनाचा भाग नसतो त्यावेळी तो ब्रह्मरूपच असतो.
आणखीन सोप्या शब्दात सांगायचे तर जगताच्या सापेक्षतेने त्याचे सगुणत्व, महाकारणत्व असते. भक्तांच्या सापेक्षतेने तो भगवान असतो, मात्र त्याच्या दृष्टीने त्याचे हे रूप उपाधी असते. तो आत्मज्ञात ब्रह्मच असतो. सगळ्या अवतारांनी केलेले स्वतःचे वर्णन पहा, म्हणजे हा भाग व्यवस्थित लक्षात येईल. आता मी अविनाशी अयोगाचे कथन करतो. त्याचे वर्णिलेले नाशरूप स्वसंवेदत्व बोध करून देण्यापुरतेच आहे, यात संशय नाही. अर्थात भासमान का होईना, जग आहे म्हटले की त्याचा कोणीतरी करता अनिवार्य असतो. या न्यायाने श्री गणेशांना जगत कारणत्व प्रदान केले. अर्थात जगताच्या भासाच्या अपेक्षेने त्यांचे हे कारणत्व आहे. त्याच्या दृष्टीने विचार केला तर उत्पत्तीच नसल्याने योगही नाही. ते मूळ शुद्ध एकमेवाद्वितीय अस्तित्व आहे, ते अयोगच आहे. आता त्या गणराजांच्या शुद्ध स्वरूपाचे वर्णन मुनिराज करीत आहेत. अर्थात हे अयोग म्हणणे देखील योगाच्या सापेक्षतेने असल्याने ही देखील एक दशाच आहे असे कल्पून त्या अयोगाचाही निराश करायचा आहे. सोप्या शब्दात निर्गुणत्व हेही सगुणत्वाच्या सापेक्षतेने वर्णन आहे. सगुणाचा निराश सहज समजतो, निर्गुणाचाही निराश मांडायचा आहे, कारण ते निर्गुण आहे असेही म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, मी उंच आहे हे वाक्य तुलनेशिवाय संभवच नाही. कोणीतरी माझ्यापेक्षा ठेंगणा जवळ उभा आहे म्हणून मी उंच आहे. त्याच्या ठेंगणेपणा जवळून दूर झाला की आपोआप माझा उंचपणाही निरर्थक ठरतो. तसेच संयोगत्व विलय पावले की अयोग कथनही निरर्थक ठरते. येथून पुढे या प्रदत्त अर्थात आरोपित सापेक्ष अयोगत्वाच्या निरासाचा विचार मांडत आहेत. म्हणून स्वानंदाप्रमाणे अयोगालाही अवस्था कल्पून त्याच्याही तपादिकांचा विचार मांडत आहे. बंधहीन स्वरूपाने अयोग विचार करू लागले. मनोमन निवृत्तीच्या सुखात तुच्छ मानू लागले. मी सदैव मायाविहीनच असतो. मायायुक्त विहीनत्वाने मी ब्रह्मही नाही. अर्थात ना मायायुक्तामुळे मिळणारा सगुणाचा आनंद आहे, ना परब्रह्मस्वरूप. कारण मायाहीनत्व हीच माझी अवस्था आहे आणि परब्रह्मात ना मायायुक्तत्व असते ना मायाविहीनत्व. असा विचार करून खेदयुक्त झालेले अयोगतत्व योगमार्गपर झाले. मनामध्ये श्री गणेशाचे चिंतन करून दारुण टपाचरणास प्रारंभ केला. 10 वर्षेपर्यंत तप झाल्यावर प्रसन्न झालेल्या गणाध्यक्षांनी त्या हृदयात स्वकीय एकाक्षर मंत्र दाखवला. तो पाहून अतीव आनंदित झालेल्या अयोगतत्वाने मंत्ररूपातील श्री गणेशांचे हृदयात ध्यान करून त्या मंत्रराजांचा जप आरंभिला. त्यानंतर अल्पकाळातच त्यास महाप्रभू गणराजांनी आपले गजमुख इत्यादी चिन्हांनी युक्त शुभरूप दाखवले. त्यावेळी अत्यंत विस्मयचकित होऊन त्याने मनोमन विचार केला, हे गजानन कोण आहेत, जे 2 स्त्रियांसह माझ्या हृदयात शोभत आहेत? श्री गणेश कृपेनेच त्यास त्या रूपाचे शाश्वत ज्ञान झाले. त्यावेळी अयोगाने श्री गणराजांचे संपूर्ण चेष्टित लीलास्वरूप तत्त्वज्ञान जाणले. त्यावेळी अयोगतत्व अतीव आनंदित झाले. मनोमन श्री गणेश ध्यान करून शांतीच्या प्राप्तीकरता मंत्रजप करू लागले. काही काळाने भक्तवत्सल भावाने श्री गणराज त्या महाभक्तासमोर स्वतः वरदानार्थ आले. श्री दक्ष म्हणतात, हे आचार्य, आपण आश्चर्यकारक असे सांगत असताना मला हे समजेनासे झाले आहे. आपल्या या योगग्रंथीत वाक्यांचे रहस्य नेमकेपणाने लक्षात येत नाही. आपण 8 विनायक सांगितले, तेही गजमुखाधिक चिन्हांनी युक्त होते. एकदंताधिक लक्षणांनी युक्त असलेले गणपालक होते. संयोगरूपात ते अनन्य मनाने
श्री गणनाथांचे भजन करतात. त्यांच्याच मनात श्री गणेश प्रकट होतात. त्यावेळी ते विस्मयचकित होऊन श्री गणेशांचे स्वरूप जाणू शकत नाहीत. हे मुनी स्वतः गजानन रूपात असूनही अष्टविनायक श्री महागणेश अशा गजाननास ओळखू शकत नाहीत. हे कसे? हे प्रभो, ते अष्टविनायक वा ती सर्व ब्रह्मे एकाक्षर मंत्राचे रहस्य जाणत नाहीत. हे कसे? ते स्वतःच नित्य एकाक्षर मंत्राचा भाव अर्थात रूपातच राहत असतात ना. तसेच संयोग रूपात असणारे गणनायक मंत्रयुक्त असतानाच मंत्राकृतिधारक असताना अयोग अशा गणनाथांना मंत्रासह आणि मंत्रयुक्त रूपात जाणत नाहीत. हे कसे? अर्थात अष्टविनायकही त्याच एकाक्षर मंत्राने प्रकट होणारे व त्याच अर्थरूप ओंकारच असताना अशा स्वरूपातील परम गणनाथांना कसे जाणत नाहीत? हे पूर्णयोग प्रवाचक गणेश कसे आहेत, जे त्याच रूपात असलेल्या श्री विघ्नेशांनाही कळत नाहीत? संयोगात श्री गणनाथ सिद्धिबुद्धीसोबत असतात, तर अयोगात ते त्यांच्याशिवाय असतात. पूर्णयोगात श्री गणेश संयोग अयोग विवर्जित असतात. मायारूपी सिद्धिबुद्धी संयुक्त त्यांचे हे नेमके स्वरूप कसे आहे, हे रहस्य कृपया सांगावे. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे दक्षा, आपण अतीव योग्य असे परमरहस्य विचारले आहे. योग्यांना पूर्ण शांती प्रदान करणारे असे हे भाव जाणले असता समजणारे रहस्य होय. एकाग्र चित्ताने त्या गणराजांचे चरित्र श्रवण कर, अन्यथा निरंतर भ्रांतियुक्त होशील. तसेच हे चरित्र यथार्थरित्या समजले नाही तर कायमचा गोंधळच राहील. जसे हे सगळे विश्व नित्य ब्रह्माकार असले तरी आपल्याच हृदयात असणारे अंतरंगीचे गूढ स्वरूप ब्रह्मरूपत्व म्हणजे मी ब्रह्मच आहे हे रहस्य जाणत नाही. तसेच हेही आहे. नामरूपाने विहीन असल्या कारणाने त्या गणराजांचा मंत्रही नसतोच. म्हणजे गणराज प्रभूंचा कोणता मंत्र नसतो? मंत्र त्याच्या अज्ञानाच्या विलयार्थ आहे. जसा दोरी दिसण्याचा मंत्र नसतो, उपाय नसतो, तर साप दिसणे बंद होण्याचाच उपाय असतो. त्या स्वरूपात श्री गणराज मंत्रातीत अयोग संयोगरहित आहे. तरीही मंत्र हा अज्ञानी जनांच्या अज्ञान निरासाचा उपाय रूप आहे. तपाने युक्त ओंकार रूपात जाऊन प्रभूस पाहता येते, जाणता येते. सर्वाकार असलेला महाबीज स्वरूप प्रणवाकृती स्वरूपी त्या गणराजांना पाहून ते अष्टविनायक किंवा अयोगही विस्मयचकित होऊन मनात विचार करतात. अर्थात जीवापासून अष्टविनायकापर्यंत सगळ्यांच्याच आत तेच परब्रह्मत्व गणेशतत्व लीला करीत असले तरी आपल्या त्या मूळ रूपाला आपण जाणत नाही. आपणास ज्यावेळी आपल्या आत्मस्वरूपास जाणण्याची तीव्रतर इच्छा होते त्यावेळी तपाचरणाद्वारे प्रारंभी असा तपकर्ता ओंकारास पाहतो. गणेश एकाक्षरी महामंत्राची त्यास प्राप्ती होते. मग त्याच्याचद्वारे आगामी साधना सुरू होते. हा भाव त्या ओंकाररूप महामंत्राच्या ज्ञानाने व त्याची गँग स्वरूप एकाक्षरही असलेली समानता जाणल्याने विस्मयचकितता इथे अभिप्रेत आहे. तपाच्या योगाने असत सत सम नेती स्वरूप चतुर्वेद जगताची जशी जाणीव होते तद्वतच त्यांच्याच कृपेने त्यांच्या मंत्रराजाची प्राप्ती होते. त्यानंतर योगप्रभावाने प्रणवार्थरूप सर्वात्मभावस्थ देवाला तो साधक सर्व विश्वात्मक रूपात पाहतो. अर्थात प्रथम तपाने ओंकार रूप मंत्र कळतो, मग त्या मंत्राच्या तपाने त्याचे अर्थरूप श्री गणराज प्रभूंचे सर्वाधार स्वरूपाचे शब्दार्थ ज्ञान होते.
ते अर्थरूप पाहता अत्यंतिक विस्मयचकित होऊन मनात विचार येतो, काय हे अलौकिक वैभव आहे? असा विचार येऊन त्याच्याच प्राप्तीसाठी केलेल्या तपाचरणाच्या प्रभावाने त्या महाप्रभूंना जाणले जाते. त्यावेळी योगप्रभावाने शांतिस्थ श्री गणेशांना साधक हा वक्रतुंड परमानंद रूपात पाहतो. अर्थात वक्रतुंडाधिक अवतारांपासून तर स्वानंद रूपापर्यंतच्या सगळ्या अवस्थांना पाहतो आणि या सगळ्या अवस्थांना आपले लक्षण रूपात बाळगणाऱ्या स्वानंदनाथांच्या या एक एक लीला विग्रहाला जाणतो. जसा आरंभी मंत्र कळतो व नंतर मंत्राचा अर्थ, तद्वत प्रारंभी हे अवतार कळतात. नंतर स्वानंदेश प्रभू. मंत्र हा मंत्रार्थाचाच प्रकट आविष्कार असतो. त्यात तत्वता भेद नसतो. तत्वत स्वानंदेश आणि अष्टविनायकांचे स्वरूप समजावे. सोप्या शब्दात अष्टविनायकांच्या स्वरूपाधारे स्वानंदनाथांच्या स्वरूपाप्रत पोचण्याची ही अंतिमची महत्त्वपूर्ण यात्रा आहे. ओंकार हा देह आहे, तर ओंकाराचा अर्थ असणारे गजाकृती गणराजांचे मस्तक आहे. या दोन्हीच्या संयोगाने श्री गणेश योगरूपधारक आहेत. ओंकार अर्थात मंत्र शब्द हा देह आहे, तर ओंकाराचा अर्थ, शब्दार्थ, मंत्रार्थ, रूप, परब्रह्मत्व हे मस्तक आहे. शब्द दृश्य आहे, अर्थ अदृश्य आहे. म्हणून देह जग आहे, तर मस्तक गज अर्थात जगच्या विपरीत आहे. या दोन्हींचे एकत्रित ज्ञान केवळ आणि केवळ माझ्या मोरयाच्या ठाई संभवत आहे. अथा मोरया योगरूप आहे. योगाकार असे ते महान अद्भुत स्वरूप जाणून भक्तियुक्त होऊन विश्व सकल तत्वे भजनाचा मानस करतात. मनोमन विचार करतात की असे सुशांतिस्थ ब्रह्म देहधारी प्रत्यक्ष मूर्त कसे होईल, म्हणजे त्याची आम्ही नित्य सेवा करू शकू. गणराजांच्या त्या ओंकारार्थ स्वरूपाला जाणले की मग त्या परमदिव्य प्रभूंच्या सेवेची इच्छा होते. मात्र इच्छेकरता समोर सगुण साकार दृश्यरूप असावे लागते. म्हणून मग त्या निर्गुण रूपाच्या ज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्तीकरता सगुणाची लालसा येते. सगळ्या अवतारांच्या पूर्वी अवतारांच्या मातापित्यांनी केलेली प्रार्थना लक्षात घ्या, म्हणजे हा भाव नेमकेपणाने कळेल. निर्गुणाचा साक्षात्कार झाला तरी उपासनेकरता समोर सगुणच लागते. या साधकाच्या अवस्थेचा हा विचार आहे. पण आता हे दृश्यरूप सगुणत्वाने बांधित होत नाही, कारण त्याच्या निर्गुणत्वाची जाणीव ठाम असते. त्याच्या निर्गुणत्व ज्ञानानंतर त्या ज्ञानासह ही सगुण भक्ती आहे, म्हणूनच तिला ज्ञानोत्तरा भक्ती म्हणतात. अथर्वशीर्ष आठवा. गणेश विद्या स्पष्ट केल्यावर पुनश्च एकदंतम चतुर्हस्तम रूपात आलेले सगुण वर्णन या स्वरूपाचे आहे. हृदयात असणाऱ्या त्यांच्या त्या भावाला जाणून श्री गणराज प्रभू रूपधर होतात, दर्शन देतात. हे गजानन रूप पाहून पुनश्च आश्चर्यचकित व्हायला होते. हे दक्षा, त्यांना पाहून हे भिन्न रूपधारी आपल्याच समान असले तरी वेगळेपणाने आपल्यासमोर प्रकट झाले आहेत. या अर्थाने हे भिन्न कोण आहेत, असा त्या अष्टविनायकांच्या मनात विचार आल्यावर त्यांचे चिंतन करणाऱ्या विनायकांना योगसेवेने श्री गणनाथ प्रभूंचे ते स्वरूप कळते. मूर्तरूप धारण केलेल्या श्री गणेशांना ते अनन्य भावाने भजतात. मंत्रादिकांच्या रहस्याने विश्वरूप जाणतात. हे सर्व विश्वही तेच आहेत, तथा विश्वचालकही तेच आहेत, याचा त्यांना साक्षात्कार होतो. याच स्वरूपात 8ही योगांचे प्रवाचक अष्टविनायक
हे गाणेश्वर तथा गणेशोपासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हृदयात विद्यमान स्वानंदेश ब्रह्म स्वसंवेद्य आहे, यात संशयच नाही. आपल्या अद्भुत ऐश्वर्य संपन्नतेमुळे ते त्यास जाणत नाहीत. आपण सगळे ब्रह्म आहोत असे ते प्रत्येकजण समजतात. अंतस्थ जीवात्मा शक्तीने कार्य करणारा हात मी लिहितो असेच समजतो, पाय मी चालतो आहे असे समजतो. मात्र या वेगवेगळ्या कार्याला करवून घेणारी अन्यस्थ शक्ती जशी हात पायासाठी अज्ञात असते, तशीच ईश्वर महेश्वरांनाही आपणच सत्ताधीश असल्याची जाणीव अहंकारग्रस्त करते. मात्र त्यांचे चालक असणाऱ्या गणराज प्रभूंना ते सामान्य दशेत जाणत नाहीत. तसेच अष्टविनायकांचेही वर्णन आले आहे. त्यांचेही अंतिम चालक स्वानंदनाथ आहेत हेच वारंवार सांगायचे आहे. माझ्यापेक्षा वेगळे काही नाही, मीच ब्रह्म आहे या मोहात युक्त होऊन या विश्वात ते क्रीडा करीत असतात. अनेक कल्पपर्यंत नानाविध लीला केल्यानंतर बराच काळ गेल्यावर शाश्वत शांतीची इच्छा करतात. मग क्रीडा सोडून देऊन आत्मवैभवात स्थित होतात. पण तरीही काही काळाने पुनरपी विश्वाची निर्मिती करतात. त्यावेळी उद्विग्न होऊन ते मनात विचार करतात की आम्हास पुनरपी विश्वनिर्माणार्थ कोणी प्रेरित केले? अर्थात आमच्या ठायी स्वाधीनता नाही, मायामोह असे आम्ही ब्रह्म नाहीच असा मनात विचार करून ते समाधीस्वरूप तपाचरण करतात. तपानेच योगरूप होऊ शकतात यात संशय नाही असा विचार करून तत्परत होतात. क्रमाक्रमाने हे सर्व गणप अष्टविनायक पूर्णयोग स्वरूपात लय पावून सुशांत होतात. येथे संशयनाश करणारा अष्टांग योगरूप विधी सांगतो. हा योग अष्टविध स्वरूपाचा म्हटला जातो. त्याचे हे सुयोगदायी स्वरूप शांतपणे श्रवण कर. शम, दम, आसन, चौथा प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंगे आहेत. स्वधर्मयुक्त रीतीने करीत नियमांचे स्वभावरूपात पालन करीत सुशांतीकरिता देहाचे इंद्रियांचे दमन करणे यास दम असे म्हणतात. पातंजल योगरूपात सर्वत्र विख्यात योगमार्गाच्या परिभाषेत या 2 अंगांना यम आणि नियम असे म्हटले जाते. शम आणि दम हे शब्द अध्यात्म मार्गाचे, वेदांत मार्गाचे आहेत. साधन चतुष्टयात शमादी षटक आणि षट संपत्ती रूपात जे वर्णन येते त्यातील हे शब्द आहेत. मात्र दोन्हीकडे मनोनिग्रह आणि इंद्रिय जय हे समानच अर्थ आहे. याच कारणाने वेदांताशी अधिक जवळीक असणाऱ्या आचार्यांनी मुद्गल पुराणकारांनी हे शब्द योजले. या दोन्ही मार्गात भेद नाहीच हे सांगण्याचीही ही सुंदर पद्धती आहे. हे दक्षा, स्वस्तिक इत्यादी विशेष आसनात योग साधनेकरता व्यवस्थित बसावे, त्यास आसन म्हणतात. योगमार्गात पद्मासन, सिद्धासन इत्यादी मनोनिग्रहार्थ उपयोगी जी शरीररचना वर्णिली आहे त्यास आसन म्हणतात. त्यानंतर लघु इत्यादी प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासाठी वायूच्या केलेल्या साधनेस प्राणायाम म्हणतात. इंद्रिये नानाविध विषयभोगार्थ विषयवस्तूंकडे जातच राहतात. त्यांना अभ्यासपूर्वक वारंवार प्रयत्न करून गोळा करून योगरत करणे. योगासाठी त्या मनास वारंवार पकडून इंद्रियांसह आवरून धरणे व श्री गणेशांच्या चरणी स्थिर ठेवण्याचा अट्टहास करणे यास प्रत्याहार म्हणतात. शमदमात केवळ
आवरणेच अभिप्रेत आहेत. येथे नुसते आवरणे नाही, तर त्यास श्री गणेश रथ करणे अपेक्षित आहे. महावाक्यांमध्ये वर्णिलेले ब्रह्म शब्द अर्थ भावरूपात जाणून श्रमपूर्वक पक्के ते स्वरूप अंतःकरणात बुद्धी ठाम धरून ठेवण्यास धारण असे म्हणतात. हृदयात ब्रह्माचा ऐक्यरूपात अवबोध होतो. जीव ब्रह्मैक्याची जाणीव होते. मी ब्रह्मच आहे हा भाव जागृत होतो. त्यावेळी त्या भावातच स्वतःची स्थापना करण्यास ध्यान असे म्हणतात. हे ब्रह्म सुखदायी आहे, मी गणेश रूपच आहे असा भाव अखंड धारण करीत त्याच भावनेत अखंड राहण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान. यात आपण परब्रह्मरूप श्री गणेशांशी युक्त असल्याने आनंदरूप मोरयाचे आनंदमयत्व आपल्यास लाभते. त्यानंतर आत्मरूपाला त्या ब्रह्मरूपातच लीनत्व साधले जाते. ना ब्रह्म असते ना आत्मरूप, दोन्ही एकरूपच होतात. त्यामुळे दोन नावे उरत नाहीत. हा भाव यास समाधी असे म्हणतात. हे योगप्राप्तीसाठीचे योगाष्टक सांगितले आहे. आनंदपूर्वक आचरण करणाऱ्यास पूर्ण ब्रह्मप्रदायक ठरते यात संशयच नाही. येथे मायायुक्त असे भिन्न भिन्न देह धारण करणारे जे जीव आहेत त्यांच्यासाठी हे अष्टांगयोग साधनरूप आहेत. जी ब्रह्माकार वर्णिलेली विविध तत्वे आहेत त्या विश्वरूप अशा समस्त अन्नमय आदी ब्रह्मांना वर्णिले आहे. त्याचा योग त्रिविधच 3च अंगांचा असतो यात संशय नाही. देवादी भावाने ते विरहित असल्याने हा भेद नसतो, तो समजून घे. धारणा, ध्यान आणि समाधी अशा 3च अंगांनी युक्त योगाच्या आचरणानेच ते शांतीस प्राप्त होतात. आपापल्या ब्रह्मरूपाच्या ठायी जे भोग तथा त्या रूपातील ब्रह्मसुख आहे त्याचा त्याग करून ब्रह्माचे धारण करणे हेच तप म्हटले जाते. पूर्ण शांतीकरता ब्रह्मरूपात त्यांना जे भोग प्राप्त असतात त्यांचा त्याग हेच ज्ञानी लोकांनी त्या ब्रह्माचे तप समजावे. जे ना मनोवाणीविहीन आहे ना मनोवाणीमय आहे तेच परब्रह्म आहे असे वेदात वर्णिले आहे. तेच श्रीगणनाथ होय. हे दक्षा, तेथे ना सगुणत्व आहे ना निर्गुणत्व. वेदात पहा, श्री गणेशांचे असेच रूप योगरूप म्हटलेले आहे. अन्नादिक ब्रह्मे ज्यावेळी पराधीनतेने खिन्न होऊन त्या विचाराने ब्रह्मप्राप्तीकरता तपाचरण करतात त्या अत्यधिक तपोबलाने त्यांच्या अंतरी योगाच्या महामंत्र रूपातील ओंकाराची स्फूर्ती प्रगट होते. त्यावेळी हर्षयुक्त होऊन त्यांना आपल्या ब्रह्मरूप अनुभवाचे स्मरण होते. त्यावेळी ते त्या ओंकाराचा जप करतात. त्यावेळी त्यांना हृदयात स्थित योग प्रत्यक्ष अनुभवास येतो. तेच तेथे श्री गणराजांचे रूप होय. त्यावेळी त्याच स्वरूपात ती ब्रह्मे लीन होऊन राहतात. तीच त्यांच्यावरील श्री गणेशांची कृपा होय असे ज्ञानी सांगतात. हा योग जर देहधारी होईल तर आम्ही त्याची नित्य उपासना करू असा ते विचार करतात. त्यावेळी भक्तिमोहित झालेले परब्रह्म गणराज प्रभू देहधारण करून श्री गजानन रूपात त्यांच्यासमोर येतात. ब्रह्माकार गणराजांची चिन्हे वक्रतुंडत्व, चतुर्भुजत्वादी पूर्वी वर्णिली आहेत. त्या गणेश रूपात ती तशीच पाहतात.
त्यावेळी ती ब्रह्मे नित्य त्यांची प्रणामपूर्वक पूजा करतात आणि ती योगमय होतात यात संशय नाही. हे सर्व ब्रह्मांचे चरित्र मी आपणास सांगितले. तपो योग आदी आचारांबाबत सांगतो ते प्रजापते श्रवण कर. हे दक्षा, ज्यावेळी वक्रतुंड गणेश खेद समन्वित होऊन पराधीनतेने शांतियोगपरायण होतात, त्यावेळी 3 अंगांनी युक्त योगपरायण होऊन तपाचरण करतात, श्रम करीतात. त्यावेळी ते हृदयस्थ एकदंतास पाहतात. देहात ब्रह्मरूपात श्री वक्रतुंड स्थित असतात. त्यांच्यापेक्षा देही रूपात स्थित श्री एकदंत भिन्न तथा श्रेष्ठ असतात. त्यामुळे वक्रतुंड त्या एकदंत गजाननास जाणत नाही. तेथील भेद मी आपणास सांगतो आहे. देह त्रिगुणाकार असतो, तर मस्तक तुरीय संज्ञक असते. त्यांच्या योगाने श्री वक्रतुंड बिंदू ब्रह्मवाचक ब्रह्म आहेत. हेच बिंदू ब्रह्म 4 प्रकारच्या देहात मोहयुक्त होते. त्यावेळी भेदरहित तल्लीन झालेले ते ब्रह्म जीव संज्ञेस प्राप्त होते. मोहहीन सदा साक्षीरूप परमात्म स्वरूप असते. त्यावेळी त्या योगाने सोहम मात्रात्मक एकदंत म्हणवले जाते. जीव हा देहस्वरूप आहे, तर परमात्मा हा मस्तक आहे. श्री एकदंतांचे श्री गजाननत्व असे आहे. जीवात्मा आणि परमात्म्यातील असा अभेद पाहून श्री वक्रतुंड गजानन आश्चर्यचकित होतात. नानाविध भेदांनी युक्त वक्रतुंड मी सांगितले. भेदहीन एकदंतास पाहून ते पुनश्च त्यास विचारतात. हृदयाकार सोहम स्वरूप जे एकदंत ब्रह्म वर्णिले आहे, ते कधीही बिंदुरूप देहादियुक्त नसते. तेच श्री वक्रतुंडाने हृदयात प्रार्थना केल्याने हे दक्षा तेच ब्रह्म एकदंत होते. हा सगळा साधकीय क्रमविकासाचा आढावा आहे. देही स्वरूप ब्रह्मास वक्रतुंड जर देही स्वरूप ब्रह्मास एकदंत म्हटले आहे. दोघेही ब्रह्म आहेत या अर्थाने गजानन आहेत, अर्थात तत्वरूपात एक आहेत, देहरूपात भिन्न असतात, असे हे विवेचन आहे. हे एकमेकास भेटतात याचा अर्थ अधिक विकसित देशात प्राप्त होतात हा अर्थ घ्यायला हवे. जसे हे सकल जगत ब्रह्मकारच वर्णिले आहे, तशा रूपात वक्रतुंडांना एकदंत रूपच समजावे. अर्थात जगत देखील ब्रह्मच आहे. तद्वत देहरूप वक्रतुंड हे देहीरूप एकदंतांची तत्वरूपात एकरूपच समजावे. सगुण स्वरूपात ते नररूप अर्थात देहपातळीवर मानवाकृती, तर निर्गुण गजमुख रूप असतात. त्यांच्या योगाने ते गजानन असतात. सेवेकरिता प्रार्थना केल्यावर तेच देहधारी होतात. ब्रह्मरूप नाना ब्रह्मात स्थित श्री गणेश अशा रूपात लीला करतात. यामुळे हे दक्षा, वक्रतुंड रूपातील गणेश्वर एकदंत रूपातील गणेश्वरांना जाणत नाहीत. अशी नानाविध मोहाने युक्त भ्रांतिभावाने घडते हे समजून घेतल्यास हे ज्ञान सुशांतीदायक आहे. स्वतः उत्थान भावाने देहास बिंदू असे म्हणतात. तोच त्यांचा मस्तक भाग असतो. त्यांच्या योगाने श्री महादेव लीला करतात. अशा रूपात श्री गणेश्वर गजाननादी चिन्हांनी युक्त असून देखील नानाविध भेदांनी नाना ब्रह्मरूपात स्थित असतात. संयोगात श्री गणराज स्वतः उत्थानरूप शरीरधारी असतात. त्यांच्या पार परत उत्थान त्यांचे मस्तक वाचक असते. अयोगात हे मस्तक अर्थात परतः उत्थान सिद्धिबुद्धी विरहित असते. श्री गणेशांचे हे संयोगातील शरीर
अयोगात दृश्यरूप नसते. पूर्ण योगामध्ये शरीर संयोगवाचक समजतात. जर गजाकृती मस्तक अयोगवाचक असते. गजशब्द अविनाशित्वाचा अर्थरूप वर्णिलेला आहे. अयोगापेक्षा पर अविनाशी ब्रह्म नाही. सर्वत्र संयोग अयोगभावक भ्रांती दिसते. चित्ताचा निरोध केला असता कळणाऱ्या या भ्रांतीला हे दक्षा सिद्धी असे म्हणतात. संयोग अयोग भावात स्थित भ्रांती धारण करणाऱ्या शक्तीस बुद्धी म्हणतात. त्यांची स्वामी श्री गणाध्यक्ष पूर्णयोगाचे प्रवाचक असतात. मी श्री गणेश रूप आहे. माया प्रभाव असणारे संयोग अयोग माझ्या ठाई उठून असणार. अशा ठाम धारणेनेच नरास शांती प्राप्त होईल. संयोगात्मा श्री गजानन सर्वत्र अभेदभावाने स्थित असतात. संयोग मायेने युक्त होऊन तेच क्रीडा करतात यात संशय नाही. व्यक्तिरेकाने सर्वत्र अभेदहीन श्री गजानन अयोगरूपात स्थित असतात. अर्थात जे आहे ते संयोगरूपात श्री गजानन आहेत हा एक सांगण्याचा प्रकार, तर दुसरा एकमेवाद्वितीय रूपात अन्य काही नाहीच म्हणून श्री गणेश कशाशीही युक्त नाहीतच, यालाच अयोग म्हणतात. प्रथम कथनास शास्त्रात अन्वय तर दुसऱ्यास व्यतिरेक म्हणतात. जर श्री गणनायकास सर्वात्मक योग म्हटले तर त्यांना सर्व ब्रह्मांमध्ये सुस्थित अन्वय नामक म्हटले जाते. तेव्हा गजानन ना आले, संयोग पावले, ना गेले, वियोग झाले असे, तेव्हा ते नाना ब्रह्मयुक्त तत्व व्यतिरेक म्हटले जाते. तेव्हा चित्तलयाने मीच गणेश आहे यात संशय नाही. असे पंचविध चित्ताच्या त्यागाने पूर्णयोगास प्राप्त व्हावे. तेव्हा आता युक्तिपूर्वक समाधीचे सौख्य सांगतो. त्यानेच मी योगाद्वारे श्री गणेशात विलीन होऊन तदाकार रूपात परमानंद रूप होईल. अशा या वर्णनाच्या वेळी योगांच्या हृदयातील अनुभव संयोगज म्हणून सांगितला आहे. ज्यावेळी मी गजाननच आहे, जीवदशेला ना आलो, ना जीवदशेचा चित्तवृत्तीचा त्याग करून मूळ रूपाला गेलो, तेव्हा तो शांतीदायक अयोगाचा अनुभव सांगितलेला असतो. त्यामुळे तेथे अयोगमय योगही कसा होऊ शकेल? अर्थात ना आलो ना गेलो तर अयोग तरी कसा म्हणावा, हा अर्थ. हे दक्षा, चित्त नानाविध प्रकारांनी योग व अयोग धारण करीत असते. या योगमार्गाशी मी योगात्मक होईन, जुळून एकरूप होईल, तेव्हा शांती प्राप्त होईल. हे प्रजापती, ती योगरूप शांती ही शांतीचीही शांती होय. त्यापेक्षा श्रेष्ठ असे योगात कोणतेही ब्रह्म नाही, कोणताही आनंद नाही. यासाठीच गणनाथांना श्री ब्रह्मणस्पती म्हणतात. संयोग अयोगरूप ब्रह्मांचे पालक असल्याने श्री गणनाथ ब्रह्मणस्पती होत. हे सर्व गजाननांचे परम अद्भुत रहस्य मी सांगितले. आता प्रकृत सुरू असलेला मी मुळात सांगत होतो तो विषय श्रवण कर. जय गजानन.